कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसं चाललंय मुक्काम? बरं वाटतंय ना? आता इथली सवय करून घे, कारण तुला इथेच तडफडायचंय। चांगलंय, स्वतःवरच हसतेस। हसलं तर पाहिजेच। काय म्हणत होतेस? विरोचक अजेय आहे, विरोचकाला कोणीही हरवू शकत नाही। विरोचकाचा कधीच अंत होऊ शकत नाही। आता तरी कळलं का तुला? विरोचकाचा अंत निश्चित आहे। काय वाटलं होतं तुला? आता तुझे दिवस आलेत, सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडतंय आणि तसंच राहणार आहे। तुझे दिवस संपले विरोचका, आता माझे दिवस आले। आणि ही त्रिनयना देवी आईची लेक तुला खात्रीने सांगते, तू आता प्रत्येक क्षण असंच तडफडायचं। अरे काही उपयोग होणार नाही, नको प्रयत्न करूस। आता तू कितीही प्रयत्न केलेस तरी ना तुझे बांधलेले हात सुटणार आहे, ना तुझ्या कंठातून शब्द फुटणार आहे। पण एक गोष्ट होऊ शकते, देवी आईचा धावा कर। आमची देवी आई ना खूप दयाळू आहे, तिच्याकडे जीवाची भीक माग। बघ तुला भीक घालते का? पुन्हा एकदा सांगते, आता इथली सवय करून घे। आपण शक्तिशाली विरोचकाला बंदिस्त करून ठेवलं, ही एक पायरी सर केली। पण आपल्याला खरं यश तेव्हाच मिळेल जेव्हा आपली माणसं आपल्याला परत मिळतील। आत्या, विरोचक आता कोणालाच आदेश देऊ शकत नाही, मग आपली माणसं या सगळ्यातून बाहेर कशी पडणार? मला असं वाटतं आत्ताच संधी आहे, आत्ताच आपण हे सगळं व्यवस्थित करू शकतो। तर काहीतरी मार्ग मिळेल आपल्याला, तर आपल्याला थोडे पेशन्स ठेवावे लागतील। बघ, आपल्या माणसांना आत्ता या अशा सिच्युएशन मध्ये पाहणं मला सुद्धा खूप अवघड जात आहे। पण या सगळ्यात चांगली गोष्ट एक आहे की आता विरोचक त्यांना कंट्रोल करायला त्यांच्या जवळ नाहीये। आपण त्या विरोचकाला त्यांच्यापासून लांब केलंय। बरोबर आहे तुझं अद्वैत। मला असं वाटतं की आपल्या घरातल्या सगळ्यांचं या गदग्रहणाशी काहीतरी नातं आहे। एकदा का हा गदग्रहणाचा काळ संपला ना की आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग सापडेल। ते पण कसा सापडणार मार्ग? मी अध्ययनासाठी काही वर्ष उज्जैनला होते। तिथे आचार्य धारेश्वरांनी मला अनेक गोष्टींमध्ये मार्गदर्शन केलं।
आचार्यांचा ग्रहणाबद्दलचा अभ्यास खूप दांडगा आहे, वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा. मला असं वाटतं त्यांच्याकडे आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. मी त्यांना फोन केला होता, त्यांनी मला भेटायला बोलावलंय. उद्या सकाळी मी उज्जैनसाठी निघेन आणि विरोचक आता बंदिस्त असल्यामुळे तुम्ही दोघं जण घरातल्या सगळ्यांकडे नीट बघू शकताय. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी विरोचक त्या पेटाऱ्या बाहेर येता कामा नये. आत्या, त्याची काळजी तुम्ही नका करू. आता काहीही झालं तरी तो विरोचक पेठाऱ्याच्या बाहेर नाही येणार. माझा जीव गेला तरी चालेल. आत्या, तुम्ही या जाऊन. काहीतरी मार्ग मिळेल आपल्याला. आत्या, खरंच जाऊन या तुम्ही. कधी एकदा हे सगळं व्यवस्थित होत आहे असं झालंय मला. मला खात्री आहे. आपल्या तिघांच्याही प्रयत्नांना यश नक्की मिळेल. तन्मय, तू मागे हो, मागे हो. तू का आलास इथे? काय झालं मित्रा? वाजलंय. तुम्ही बरं घ्या ना. तू ये तन्मय, इथे बस. ये बस बस. हे तू का गेला होतास गॅस जवळ? माझंच चुकलो. मी दूध गॅसवर ठेवून केतकी काका उठलेत की नाही ते बघायला गेले होते. इतर चूक माझी झाली. मी सॉरी तन्मय. मी तन्मयला आंघोळ घातली आणि नंतर बाबांना आंघोळ घालायला म्हणून बाथरूम मध्ये घेऊन गेलो. तेव्हा आता बाहेर आला, मला कळलंच नाही मित्र. लक्ष ठेवायला हवं होतं. तन्मय बाळा, तू का गेला होता गॅस जवळ? मित्र, भूक लागली असेल का त्याला? नाहीतर तू तन्मय आणि बाबांसाठी काहीतरी खायला घेऊन ये. मी त्याला रूम मध्ये घेऊन जातो. हो चालेल. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.